नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. आणि मला यूट्यूबवर व्हिडिओ सोडायचं कारण म्हणजे की माझ्या स्टोरीबद्दल खूप कमेंट यायला लागले की तुझी पहिली स्टोरी टाक आणि यूट्यूबवर टाक. तर मी माझ्या यूट्यूबवर माझी पहिली स्टोरी टाकत आहे. पहिल्यांदा मी स्टोरी टाकणार आहे असं बोलत होते, पण त्या स्टोरीमुळे मला काहीतरी मोबाईलमध्ये प्रॉब्लेम होता, फुल व्हिडिओ सुटत नव्हता. त्याच्यामुळे मला ती स्टोरी टाकणं अनपॉसिबल झालं. तर आता ती स्टोरीज टाकते आहे मी. स्टोरीचं असं आहे पहिलं की माझं लग्न का झालं आणि लग्न का मोडलं. आणि ते 2 मुलं होस तर तुम्ही बघितलं मला टिकटॉकवर की हिला 2च मुलं आहेत आणि 2 मुलं आहेत आणि ह्यांचा वडील नाही आहे. भरपूर लोकांचे टिकटॉक टायमाला सगळं कमेंट यायच्या, उर्मिला ताई तुमचा नवरा कुठे आहे आणि ही 2 मुलं कोणाचे आहेत, तुमची स्टोरी काय आहे. तर आता मी त्या स्टोरी सुरू करते आहे. त्या स्टोरी अशी आहे की एकदम गरीब परिस्थिती असल्यामुळं माझ्या आईवडिलांनी माझं लग्न एक माळनगर अशा गावी माझं लग्न करून दिलं एका मुलासंग. एकदम अनपढ गवार मुलासंग लग्न लावून दिलं माझं. त्याचं कारण एकच आहे की 10वीला डिप्लोमा इंजिनिअरिंग करत होते, त्या टायमाला माझा 3rd इयरला विषय गेला, त्याच्यामुळं माझं लग्न लवकर लावण्यात आलं. 17व्या वर्षी माझं लग्न लावण्यात आलं. लग्न लावल्याबरोबर मी संसार वगैरे करायला आमच्या सासरी गेले, जिथं माझं रीतीभातीने लग्न झालं. चांगल्या प्रकारे संसार सुरू होईल ह्याची इच्छा ठेवूनच मी तिथं पण गेले. माझ्या मनाविरुद्ध लग्न झालेलं होतं, पण तरी पण मी त्याला ॲक्सेप्ट केलं. काही दिवस असेच गेले की बस काहीच नाही, कोणाला सांगायचं नाही, काही नाही काही नाही, इतक्या हालातीत गेले की मी कोणाला बोलू पण शकत नव्हते, कारण की मी चूकच तशी केलेली होती. मी जर शिक्षण मन लावून केलं असतं तर ही गोष्ट माझ्यावर नसती आली कदाचित. चांगल्या प्रकारे लग्न वगैरे लावून दिलं. सासरी गेले. सासरी गेल्यानंतर सासरच्या लोकांनी एक प्रश्न उत्तर म्हणजे माझ्या वडिलांना असं दिलं की मी मुलीचं शिक्षण करून राहिलेलं, तर ठीक आहे, ह्याच्या बाबतीवर मी अवलंबून राहिले. माझे वडील करणार तर चांगलेच करणार आणि हे लोक बी भेटले तर चांगलेच भेटले असतील. माझ्या आईवडिलांची जर इच्छा असेल आईवडिलांची तर मी त्या लग्नाला तयार आहे. लग्न केलं. शिक्षणाची तयारी सुरू केली. 11वीला ॲडमिशन माळनगरमध्ये घेतलं. माळनगरमध्ये घेतल्यानंतर 11वीचा विषय होता. 11वीला ॲडमिशन घेतल्याबरोबर कंटिन्यू काम चालू झालं. सकाळी उठायचं, भांडे घासायची, घरातली सगळं कामं आवरायची. 10-11 वाजेपर्यंत सगळे कामं निपटून एकदम व्यवस्थित करूनच मग कॉलेजला जायचं. हा प्रकार असायचा. सासरा खूप छान होता, कोणत्याच गोष्टीचं कमी करत नव्हता. सोनाच्या एकटीच्या अंगावर